त्यांनी घातलाय आणि हे त्याचे पुरावे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांकडे पाठवा, सगळ्यांना समजू द्या खुळखुळेंनी किती घोटाळे केलेत ते. तर ही जी 9 गावातील 7,500 एकर जमीन आहे ही मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 14 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयानुसार ही सगळी जमीन सामान्य शेतकऱ्याला परत करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. मग त्यानंतर 23 सप्टेंबर 2024 ला ही मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीचे अध्यक्ष होते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्याच्यामध्ये स्पष्ट निर्णय झाला हा श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार हा निर्णय झाला. म्हणजे मंत्रिमंडळाने निर्णय केला आणि त्यानंतर त्याच जमिनीबाबत 23 जानेवारी 2026 ला एक उपसमिती गठीत केली मंत्रिमंडळाची, ज्याच्यामध्ये हरेगाव मळ्यावरील 4,000 एकर जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग्स लिमिटेड मुंबई या कंपनीला देण्यासाठीचा निर्णय घेण्यासाठी ही उपसमिती स्थापन केली. याचे अध्यक्ष आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. मग हा मंत्रिमंडळ निर्णय कचऱ्याच्या पेटीत का टाकला हा पहिला प्रश्न. त्यानंतर ह्याच्यात मेन गंमत काय माहिती का, ही ZR2 होल्डिंग्स कंपनी आहे ना, हीच वादाच्या भोवऱ्यामध्ये. ही कंपनी दुबईला रजिस्टर्ड आहे, हिचं ऑफिस अबुधाबीला आहे आणि या कंपनीच्या खात्यावरती एका महिन्यामध्ये 100 कोटी रुपये आले होते. कुठून आले कसे आले मला माहित नाही, पण या कंपनीचा डायरेक्टली संबंध येतो प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला. आणि याचे संचालक कोण आहेत तुम्ही बघा, मी नावं घेतल्यावर परत म्हणतील आरोप. याचे संचालक आहेत जिमी ओल्सन, सुप्रिया राधाकृष्ण विखे पाटील, अजित नामदेवराव ढोकणे. आणि ह्या ZR2 SAF प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर पण तो जिमी ओल्सनच आहे, जो स्वीडनचा नागरिक आहे. म्हणजे ह्या 7,500 एकर जमिनीवरती या राज्यकर्त्यांचा डोळा आहे. त्या जमिनीवरती आता पण बऱ्याच राजकीय मंडळींचा कब्जा आहे असं समजतंय. आणि महसूल मंत्री बावनकुळे त्यांच्या अध्यक्षतेखालील ही उपसमिती या सगळ्या जमिनी या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा तर प्रयत्न करत नाहीयेत ना. वरतून मंत्रिमंडळ निर्णय झालेला असताना, हायकोर्टाचे आदेश असताना, हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा हा कुटील डाव आहे. रात्री उशिरा घेतलेला तो एक फोन आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वळण सुरू झालं. नाव समोर आलं रविराज साबळे आणि दुसऱ्या बाजूला आधीच मोठं नाव असलेले चंद्रशेखर बावनकुळे. ही केवळ 2 व्यक्तींची कथा नाही, तर सत्तेच्या, रणनीतीच्या आणि बदलत्या समीकरणांची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सत्तेच्या खेळात मागील काही वर्षात अनेक चेहरे पुढे आले, पण रविराज साबळे हे नाव अचानक चर्चेत येऊ लागलं ते त्यांच्या संघटनात्मक कामामुळे. ग्रामीण भागात मजबूत पकड, स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि शांत पण प्रभावी शैली, साबळे यांची हीच ओळख बनत गेली. ते फारसे प्रकाशझोतात नसले तरी पडद्यामागे काम करणारा एक मजबूत खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भातून उगवलेलं एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व. भाजपच्या संघटनात्मक रचनेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंत्रिपदापासून ते पक्ष संघटनेच्या प्रमुख पदांपर्यंत त्यांनी केलेला प्रवास हा केवळ राजकीय नव्हे तर रणनीतीचा अभ्यास आहे. पक्षाला ग्राउंड लेव्हलवर मजबूत करणं, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणं आणि निवडणुकीत विजयाचं गणित मांडणं हे बावनकुळे यांचं वैशिष्ट्य आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो, रविराज साबळे आणि बावनकुळे यांचा संबंध नेमका काय? काही सूत्रांच्या मते साबळे हे बावनकुळे यांच्या जवळच्या वर्तुळात काम करणारे आणि स्थानिक पातळीवर नेटवर्क मजबूत करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागात पक्षाची पकड वाढवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजकीय विश्लेषक सांगतात की आजच्या काळात फक्त मोठ्या नेत्यांवर निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी अशा ग्राउंड लेव्हलवरील लोकांची गरज असते, जे थेट मतदारांशी जोडलेले असतात. आणि इथेच साबळे यांचं महत्त्व वाढतं. बावनकुळे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना अशा लोकांची गरज असते, जे त्यांच्या रणनीतीला प्रत्यक्षात उतरवू शकतात.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणात विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण अधिकच महत्त्वाचं ठरत आहे. भाजपची ग्रामीण भागात वाढती ताकद ही केवळ मोठ्या नेत्यांमुळे नाही, तर अशा संघटनात्मक काम करणाऱ्या लोकांमुळे आहे असं स्पष्ट दिसतं. तथापि काही ठिकाणी या संबंधांवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले गेले. विरोधकांकडून आरोप झाले की काही निर्णयांमध्ये स्थानिक पातळीवरील नेत्यांचा प्रभाव जास्त दिसतोय. मात्र यावर पक्षाकडून स्पष्टपणे सांगितलं गेलं की ही केवळ संघटनात्मक ताकद आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी महत्त्वाचा आहे. राजकारणात प्रत्येक नातं हे फक्त वैयक्तिक नसतं, ते रणनीतीचं असतं. रविराज साबळे आणि बावनकुळे यांचं समीकरणही तसंच आहे. एक अनुभवी नेता आणि एक शांतपणे काम करणारा संघ.